विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे दोन वर्गांची वजाबाकी कशी करायची. ट्रिक या सहाय्यानं सेकंदामध्ये या ठिकाणी वजाबाकी कशी करायची हे पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, चॅनल सोबत राहा, पाहत राहा. या ठिकाणी दररोज नवनवीन ट्रिक पाहूयात. या ठिकाणी हे उदाहरण 10चा वर्ग वजा 7चा वर्ग बरोबर किती, काय करायचं आहे या ठिकाणी लक्षात ठेवा. जेव्हा अशा प्रकारे या ठिकाणी दोन वर्गाची वजाबाकी विचारली जाते त्यावेळेस आपण काय करायचंय, त्या दोन संख्यांची म्हणजे 10 आणि 7 यांची एकदा बेरीज करायची, एकदा वजाबाकी करायची आणि बेरीज आलेली बेरीज आणि वजाबाकी या दोन्हींचा गुणाकार डायरेक्ट करायचा. पहा या ठिकाणी दोन्हींची बेरीज करू आपण सुरुवातीला. 10 अधिक 7 10 अधिक 7 बरोबर किती आलं 17 आणि 10 वजा 7 यांची वजाबाकी करा. 10 वजा 7 किती आलं 3 आणि डायरेक्ट या ठिकाणी 17 गुणिले 3 करा, या दोन्हींचा गुणाकार करा. 17 3 किती आलं 51 हे आलं आपलं उत्तर. पहा या ठिकाणी पुढे काय केलं मी, इथे या दोन वर्गाची इथे वजाबाकी दिलेली आहे. दोन्हींची अगोदर बेरीज करा, लिहा, वजाबाकी करा, या ठिकाणी लिहिली. त्यानंतर या दोन्हींची बेरीज आलेली बेरीज आणि आलेली वजाबाकी या दोन्हींचा काय करायचा गुणाकार करायचा. 17 गुणिले 3 17 3 51. पुढे जाऊ, पुढील उदाहरणामध्ये 20चा वर्ग वजा 17चा वर्ग करा बेरीज. अगोदर 20 आणि 17 या दोन्हींची बेरीज करा. 20 अधिक 17 बरोबर किती आलं 37. 20 अधिक 17 बरोबर किती आलं 37 आणि 20 वजा 17 करा. 20 वजा 17 म्हणजे किती आलं 3 करा. या ठिकाणी डायरेक्ट गुणाकार त्या दोन्हींचा. 37 गुणिले 3 3 7 21 झाला 2 3 3 9 9 आणि 2 झाले 11 म्हणजे आपलं उत्तर आलं 111 आलं अगदी सेकंदामध्ये. पुढे जाऊया. पुढचं उदाहरण 40चा वर्ग वजा 10चा वर्ग. दोन वर्गाची इथे वजाबाकी आहे. मग या ठिकाणी 40 आणि 10 यांची बेरीज आणि यांची वजाबाकी करा. आलेली बेरीज आणि वजाबाकी यांचा गुणाकार करा. 40 वजा 10 बरोबर किती आलं 30. आता परत 40 अधिक 10 बरोबर इथं 50 करा. 40 अधिक 10 बरोबर 50. अगोदर बेरीज करू नंतर वजाबाकी करूया. 40 वजा 10 बरोबर किती आलं 30 करा. या दोन्हींचा गुणाकार. 50 गुणिले 30 50 गुणिले 30 हे 2 शून्य इथे 1 शून्य इथे 1 शून्य 2 शून्य देऊन टाका आणि 5 गुणिले 3 यांचा गुणाकार केला. 5 3 किती आलं 15 म्हणजे आपलं उत्तर आलं 1500. पुढे जाऊया. पुढील उदाहरणामध्ये 100चा वर्ग वजा 50चा वर्ग. या ठिकाणी करा दोन्हींची बेरीज. 100 अधिक 50 बरोबर 100 आणि 50 किती झाले 150. घ्या 150 ला 150. परत या दोन्हींची वजाबाकी करा. 100 वजा 50 बरोबर उत्तर किती आहे 50. मग आलेली बेरीज आणि आलेली वजाबाकी यांचा काय करायचा इथे गुणाकार करा. मग इथे 1 शून्य इथे 1 शून्य मी डायरेक्ट 2 शून्य लिहून टाकतो. परत आता शिल्लक काय राहिले इथे 15 गुणिले 5 15 5 75 लिहून टाकायचं. 75 हे आपलं उत्तर 7500. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने जेव्हा दोन वर्गाची वजाबाकी परीक्षेमध्ये विचारली जाते त्यावेळेस आपण त्या वजाबाकीमध्ये पाया असणाऱ्या संख्येची अगोदर बेरीज करा आणि पाया असणाऱ्या संख्येचं काय करा वजाबाकी करा. आलेली बेरीज आणि आलेली वजाबाकी यांचा डायरेक्ट गुणाकार करा म्हणजे आपल्याला त्या दोन वर्गाची वजाबाकी याचं उत्तर या ठिकाणी सेकंदामध्ये मिळून जाईल. या पद्धतीनं तुम्ही अगदी सेकंदामध्ये दोन वर्गाची वजाबाकी या ठिकाणी करू शकताय. पुढील प्रश्न पहा. या ठिकाणी 45चा वर्ग वजा 15चा वर्ग करा. या ठिकाणी या दोन्हींची बेरीज 45 अधिक 15 बरोबर 45 आणि 15 किती झाले सांगा 60 आणि 45 वजा 15 करा. 45 वजा 15 बरोबर किती आलं 30. 60 आणि 30 यांचा काय करा गुणाकार करा. इथे 1 शून्य इथे 1 शून्य मी 2 शून्य ठिकाणी लिहून टाकले. त्यानंतर काय केलं 6 18 म्हणजे याचं उत्तर किती आलं 1800. पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे. 65चा वर्ग वजा 10चा वर्ग बरोबर किती उत्तर काढा. कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कळवा आणि पाहत राहा
स्मार्ट जिनियस मॅथ चॅनल, दररोज नवनवीन स्ट्रीट. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.